वाशीमध्ये एवढं बाहेरचं कोण कुणी उघडलंय आणि कायच आहे ते सगळं सांगतो विवेक तागडे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार माझ्या भावांनो, आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तुम्हाला माहिती आहे आता एकदम भयानक असं उन्हाळा झालाय सुरू. आता उन्हाळा सुरू झालाय म्हणलं शरीराला काय ना काय गार देतच राहावं लागणार, नाहीतर गरमीने आपलं अंग सगळं भाजून निघतंय बघा. आणि आपल्या घरामध्ये तयार होणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू सरबत. आणि बाहेर जाऊन पिण्यासारखं तर आपल्याला ज्यूस, ऊसाचा रस, नंतर लस्सी असे काही लय प्रकारचे भेटतील, पण घरामध्ये लिंबू सरबत पिलेलं ती लयच वेगळे बघा. एक सुख बी भेटते ती तर लयच वेगळं. घरामध्ये गेलो, मम्मीने आधीच तांब्याभर लिंबू सरबत करून ठेवलेलं होतं. तांब्याभरून लिंबू सरबत म्हणलं आता एखादा मात्र आपण पिऊन टाकणार. आपण टकलू महाराज आहेत. टकलू महाराज लिंबू सरबत पिता होता आणि त्या टकुऱ्यामध्ये अचानकच एक प्रकाश पडला. आपल्या भाऊनी एक आरोग्य नावाची डेअरी सुरू केली. त्याचं लस्सी एकदम खतरनाक भेटते म्हणून कळालं होतं मला. तर ओपनिंगला बी गेलो होतो, ती व्हिडिओ काय बनायचं लक्षात राहणार, ती गोष्ट वेगळी राहिली. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला मँगो लस्सी दिली. ते मला तू एकदा पिऊन गेला तर लगा तू याचा फॅनच होऊन जाशील. त्याला मला काय फक्त मँगो लस्सीच आहे का, बाकी काय आहे का नाही तुझ्या दुकानामध्ये. ते मला लय मोठा स्टॉक आहे, तुला सगळा दाखवतो. एकदम भारी भारी टप्प्यातले आईस्क्रीम, नंतर कोन आणि नंतर कुल्फी पण लय भारी भारी होत्या. पण माझ्याकडे एवढं बजेट नव्हतं. त्याला म्हणलं फक्त बाबा लस्सीच द्या, आता बाकी काय दाखवू नको मला. त्यांनी मला तरी दाखवलं, तरी त्यांनी मला तूप दाखवलं. ते मला काय एकदा येऊन तू तूप घेऊन जा, मला माहिती होतं आता घेऊन जाणार नाही, पण नंतर तूप पण लय भारी एकदा घेऊन जा. त्याला मला आणखीन काय काय गोष्ट असेल तर ती दाखवू बाबा, फक्त तूप काय दाखवू नको. मी योगर्ट पिलो, मी त्याचा खराच फॅन झालो की भावांनो. एवढं आवडलं की मला मी आणखीन एक घेतलं पार्सल. आता म्हणलं घरी जाऊन एकटाच पिणार हे मनामध्ये धरून तर गेलो होतो घरी. 2 घोट पिलो नाही की तर आमची ताईसाहेब आल्या होत्या. तर आता मनामध्ये म्हणलं होतं आता आपल्याला फक्त 2 घोट भेटणार, बाकी आता आपल्या हातातनं जाणार. त्यामुळे ताईसाहेबांनी सगळं पिऊन टाकलं. ताईसाहेब बी खुश झाला, मी बी खुश झालो. ताईसाहेबांनी सांगितलं आता आपल्याला सारखं सारखं आणून द्यावं लागणार उन्हाळ्यामध्ये. तर ठीक आहे म्हणलं ताईसाहेबांना. एकदम कडक लागलं बघा. एकदा आपल्या आरोग्य डेअरीला नक्की भेट द्या वाशीतल्या माणसांनी. तर आपला विवेक तागडे ब्लॉग कसा वाटला लवकर कमेंट करून सांगा. ते भेटू उद्या का विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तर टाटा बाय बाय.